गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता आपण गणित अध्यापन शास्त्र मॉडर्न क्वेश्चन पेपर 1 हे आपण काळजीपूर्वक समजून घेऊ. जेवढं तुम्ही काळजीपूर्वक समजून घेणार, जर तुमचे टॉपिक क्लिअर असेल तर तुम्ही एकही प्रश्न चुकणार नाही. बघा, आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे. अजून पण तुमची वेळ गेलेली नाही. बघा, अजून पण काय करू शकतात तुम्ही, रेकॉर्ड स्वरूपात बॅच घेऊन एकदम चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतात. इकडे तिकडे कुठे व्हिडिओ बघायची गरज नाही. तुम्हाला पेपर 1 घ्यायचा असेल तर फक्त 749 मध्ये उपलब्ध आहे. दोघं पेपर घ्यायचे असेल तर 1050 मध्ये उपलब्ध आहे. तुम्ही काय करा, प्ले स्टोअरवर जा, PS सिसव अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, किंवा तुम्हाला युट्यूबच्या कमेंट बॉक्स असतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तिथे मिळून जाईल ही लिंक. आणि काही अडचण असेल तर हा जो मोबाईल नंबर आहे, या मोबाईल नंबरवर काय करा, तुम्ही संपर्क करा. तुम्हाला सर्व विषय त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला फक्त बॅच जॉईन करायची आणि क्रमांकाने काय करायचे, ते व्हिडिओ बघायचा आहे. म्हणजे या कमी दिवसात पण तुम्ही चांगल्या पद्धतीने काय करू शकता, अभ्यास करू शकता. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला ठराविक वेळ द्यावा लागेल. म्हणजे जर तुम्ही एक एक दोन दोन तास जरी वेळ देत गेले तरी तुम्ही पास होणार, पण तुम्ही बॅच मध्ये ते टॉपिक जे असतं ते टॉपिक काळजीपूर्वक बघितले पाहिजे. आता बघा, वेळ न घेता आपण पहिला प्रश्न गणित अध्यापनाचा याच्यावर आपण काय करू, सुरुवात करणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत असेल. प्रश्न पहिला, कक्षा 3 के छात्र ने दशमलव, दशम आपण म्हणतो एकक दशक, दशमलव सीखते समय एक सामान्य गलती की. बघा, एक दशमलव शिकण्याच्या वेळेस काय सामान्य गलती की. हा, बघा, आपण 0.50 अशा पद्धतीने दशम दशम चे चिन्ह देतो, बरोबर आहे का नाही. त्याने काय केलं बघा इथे, की उसने 0.5 म्हणजे काय, दशम स्थान से बडा बडा बता दिया. ये भ्रांती को दूर करने के लिए, म्हणजे काय, त्याने काय केलं, या पद्धतीने मांडणी करायची. त्याला विचारलं याच्यापैकी मोठं कोणतं आहे, तर त्याने काय सांगितलं, 0.5 हा मोठा आहे बा. ते आपण दशांश चिन्ह वाचतो. त्याने हे मोठं सांगितलं कारण लहान विद्यार्थी आहेत. इस भ्रांतियों को दूर करने के लिए एक शिक्षक के रूप में सबसे उपयुक्त रणनीती कौन सी होगी. म्हणजे आता त्याला जर तुम्हाला ते समजायचं आहे, नाही बाबा हा त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि हा त्याच्यापेक्षा कसा छोटा आहे, हे जर तुम्हाला समजायचं आहे, तर तुम्ही कशा पद्धतीने समजवणार, कोणची रणनीती उपयुक्त होगी, असं त्यांनी विचारलंय. पहिलं ऑप्शन ए काय म्हणतंय बघा, हा, छात्रों को अधिक से अधिक गणितीय प्रश्नों का अभ्यास करने से कहना. आता काय सांगायचं, तू जास्तीत जास्त प्रश्नाचा अभ्यास कर, चालेल का, तर अजिबात नाही. त्याला ते नेमकं लहान मोठं याच्यामधला भेद कळाला नाही. बी ऑप्शन काय म्हणतंय बघा, स्थानीय मान प्लेस वैल्यू की अवधारणा को स्पष्ट करने के लिए ग्राफ पेपर या ग्रिड कार का उपयोग करना. सगळ्यात महत्वाचं काय, त्याला हे जे स्थानीय मान समजलं नाही म्हणून काय सांगितलं त्याने, तर हे याच्यापेक्षा मोठे आहे. मग त्यासाठी तुम्ही काय करायचं, स्थानीय मान समजवण्यासाठी, अवधारणा स्पष्ट करण्यासाठी ग्राफ पेपर आणि ग्रेड पेपर याचा काय करायचा आहे, तुम्हाला उपयोग करायचा आहे. हे बेस्ट आहे. सी म्हणताय छात्रों को पाठ्यपुस्तक में दिए गए नियमों को याद करना, चालेल का, तर अजिबात नाही. आणि डी ऑप्शन म्हणतं इस गलतियों को नजरअंदाज करना क्योंकि छात्र अगली कक्षा में अपने आप से सीख जाए. त्यामध्ये बाबा मी तुला आता काही शिकवत नाही, तू पुढच्या वर्गात करून घेशील, असं चालेल का, तर अजिबात नाही. त्याला ते स्थानीय मान जे असेल ते समजवण्यासाठी ऑप्शन बी चा तुम्हाला उपयोग करावा लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला हा सिद्धांत मी घेतलेला होता, याच्यावर पण तुम्हाला प्रश्न मी सांगितलं होतं 100% याच्यावर प्रश्न येतात आणि ते काळजीपूर्वक तुम्हाला समजून घेतले पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आपण बघणार आहोत. बघा, कक्षा 4 के एक छात्र, बघा कक्षा 4 के एक छात्र को उनकी दिखावट के आधार पर, बघा आकृति का, कक्षा 4 के एक छात्र को आकृतियों को उनकी दिखावट के आधार पर वर्गीकृत करता है. म्हणजे दिखावट म्हणजे काय, जसं त्रिकोणला तो समोसा म्हणत असेल, दिखावट के आधार पर वर्गीकृत करता है. वो समोसे को देखकर त्रिभुज कहता है. म्हणजे काय, समोसेला बघून त्रिभुज कहता है. वेन व्हिले के ज्योमेट्रिक विचार के अनुसार छात्र किस स्तर पर है. म्हणजे काय, तो मुलगा त्रिकोण आज त्रिभुज असेल त्याला बघून काय म्हणतो, समोसा म्हणतो. तर मग आता जॉमेट्रिक जो वेन हिलेचा सिद्धांत होता, त्या मुलाचा स्तर काय आहे असं तुम्हाला विचारलंय. तुम्ही जर काळजीपूर्वक जर समजून घेतलं असेल तर हा मुलगा कुठे आहे, पहिल्या स्तरावर आहे. त्याला दृश्यीकरण किंवा दृश्य अवलोकन असं सुद्धा म्हटलं जातं. तर या वयात मुलांना ज्या पण आकृत्या असतात त्या आकृत्यांना दिखावट के आधार पर पहचानते ते. म्हणजे बघा, मी तुम्हाला पुढे सांगतो. बघा, लहान मुलं असतात, लहान मुलाला जर तुम्ही समोसा जर दाखवला ना, ते म्हणजे जर त्रिकोण दाखवला, त्यांना विचारलं बाबा हा त्रिकोण काय आहे, ते म्हणतील तो कोणी समोसा आहे. जर तुम्ही त्यांना वर्तुळ दाखवलं, काय बघा आता मुली वर्तुळ दाखवलं, ती काय म्हणेल, चपाती आहे, रोटी आहे, भाकर आहे. म्हणजे अशा पद्धतीने ती काय करू शकते, म्हणू शकतो. म्हणजे दिखावटच्या आधारावर जेव्हा वस्तू ओळखतात त्याला दृश्यीकरण असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतो. हे पहिलं चरण त्याच्यामधलं आहे, कळालं. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा, प्रश्न तिसरा,
गणित में सतत और व्यापक मूल्यांकन सीसीई का मुख्य उद्देश क्या होना चाहिए. आता मी तुम्हाला पूर्वीपासून सांगतो का ज्या मुलांनी सीडीपी मध्ये जे आपले 33 टॉपिक दिलेले ते 33 टॉपिक जर बघितले तर तुमचे गणित असेल सोशल सायन्स असेल सगळ्या विषयांमध्ये ते उपयोगी पडतील. गणित में सतत और व्यापक मूल्यांकन का मुख्य उद्देश क्या होना चाहिए. आता मुख्य उद्देश काय आहे सतत मूल्यमापन किंवा व्यापक असं तुम्हाला विचारलंय. ऑप्शन ए म्हणतंय बघा, छात्रों को रँक देना, पास घोषित करना, अजिबात नाही बाहेर झालं. बी ऑप्शन काय म्हणते बघा, ये समझना कि छात्रों गणित की अवधारणा को कैसे सीख रहे हैं और उनकी सोच का विकास कैसे हो रहा है. सतत आणि व्यापक मूल्यमापन म्हणजे काय, का विद्यार्थी कशा पद्धतीने ज्ञान ग्रहण करतोय आणि ती अवधारणा त्याला कशा पद्धतीने समजत आहे त्याचे विचार सुद्धा समजून घेण्यासाठी बेस्ट आहे. ऑप्शन बी हे सगळ्यात बेस्ट दिलेले आहे. सी म्हणताय हर हफ्ते में कठीण परीक्षा, हे योगात्मक झालं म्हणजे हे तुमचं येणार नाही. आणि डी ऑप्शन म्हटलं केवळ सत्र के अंत में एक लिखित परीक्षा, हे पण तुमचं योगात्मक झालं. सतत आणि व्यापक मूल्यमापन म्हणजे काय, विद्यार्थी कशा पद्धतीने ते ज्ञान मिळवत आहे, कशा पद्धतीने शिकत आहे, त्याचे विचार कसे आहेत, हे तपासायचं असेल तुम्हाला सतत आणि व्यापक मूल्यमापनाचा काय करावं लागेल, आधार घ्यावा लागेल. ऑप्शन बी हे सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न चौथा बघा, प्रश्न चौथा काळजीपूर्वक समजून घेऊ. कक्षा 4 के छात्र बघा, कक्षा 4 के छात्रों ये समझने के लिए आपण बघा आपण काय म्हणतो भाग एकाचे 4 भाग केले त्याला ते भाग हमेशा एक 3 से छोटा होता है. निम्नलिखित में से कौन सी योजना अधिक प्रभावी होगी. म्हणजे आता त्या मुलाला जे आपण काय म्हणतो एकाचे आपण 4 भाग केले किंवा एकाचे 3 भाग केले, बरोबर आहे का नाही. एखादी भाकर असेल त्याचे 4 भाग केले, एक भाकर असेल त्याचे 3 भाग केले, म्हणजे छोटा आणि मोठा याच्यामध्ये त्याला समजावता आलं पाहिजे. आपण बघा आपण उदाहरणाच्या सहाय्याने अशा पद्धतीने ते मुलांना सहसा लक्षात येत नाही. मग त्याला काय करायचं ते प्रभावीपणे समजावता पण आलं पाहिजे. कसे बाबा एक वस्तूचे समजा 4 भाग केलेले आहेत, बरोबर आहे की नाही. मग ते 4 मोठे आहेत का ते एक वस्तूचे 3 भाग केले ते मोठे, त्याला ते डायरेक्ट समजत नाही कारण विद्यार्थी काय आहेत लहान आहेत. मग आता तेच समजवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, असं त्यांनी प्रभावी इथे पण योजना विचारलेली आहे. निम्नलिखित में से कोणची योजना सबसे अधिक प्रभावी विचारले. आता पहिला ऑप्शन काय म्हटलं बघा, ब्लॅक बोर्ड पर संख्याओं को लिख देना, म्हणजे डायरेक्ट ब्लॅक बोर्डवर अशा पद्धतीने लिहून द्या, चालेल का, तर एवढं प्रभावी नाही. बी ऑप्शन म्हणताय लघुत्तम समवर्त एलसीएम की विधी का. आता एलसीएम ची विधी आता मुलं जर प्राथमिक आहे त्यांना एलसीएम विधी चालेल का, तर अजिबात नाही. सी ऑप्शन काय म्हणताय बघा, कागज की पट्टियों को जोडकर या काटकर उनका दृश्य अवलोकन करा ना. म्हणजे काय त्या मुलाला समजण्यासाठी बेस्ट काय असेल का एक कागद घ्या, त्या कागदच्या पट्ट्या कापा, बरोबर आहे, म्हणजे त्याचे 4 भाग करा किंवा मोडकर. मोडकर म्हणजे काय, तुम्ही आता त्यांना दुमडणे मराठीमध्ये दुमडणे असं म्हणतात बघा, ते करून सुद्धा काय करू शकतात ही अवधारणा तुम्ही समजू शकतात. म्हणजे ऑप्शन सी हे सगळ्यात बेस्ट वाटतंय. आणि डी म्हणतात छात्रों को सीधे याद करने के लिए करना, चालेल का याद करून, तर अजिबात नाही. त्याला दृश्य म्हणजे काय ते कागदाने ते करून दाखवा, म्हणजे हा एक बघ रे हा एक भाग होता, हा दुसरा भाग होता, हा तिसरा भाग होता, म्हणजे अशा पद्धतीने ते मुलं चांगल्या पद्धतीने शिकतील. त्याच्यानंतर प्रश्न 5 एनसीएफ वर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. एनसीएफ 2005 के अनुसार प्राथमिक स्तर पर गणित शिक्षण का कौन सा उद्देश्य या नकारात्मक या सरनिक माना जाता है. म्हणजे काय कोणता उद्देश नकारात्मक माना जाता है, काय काय म्हटलेले नकारात्मक उद्देश माना जाता है. आता कोणता उद्देश नकारात्मक आहे, आपण वाचलं असेल एनसीएफ तर कळेल कोणता उद्देश आहे. पहिलं म्हटलंय बच्चों के विचार प्रक्रिया का गणितीकरण करना, म्हणजे मुलांना विचार प्रक्रियेचं गणितीकरण करणे म्हणजे काय, विद्यार्थी आपल्या खेळाच्या माध्यमातून विचारांच्या माध्यमातून गणितीय संकल्पना बोलत असतील समजत असतील त्याला म्हटलं जातं गणितीचं म्हणजे प्रक्रिया विचार प्रक्रियेकरण करणे. बी ऑप्शन काय म्हणते बघा, केवळ रोजगार योग्य वयस्कों का निर्माण करना जो संख्याओं को कौशल्य में निपुण हो. फक्त अशासाठी तुम्ही गणित शिक्षण देणार का, का फक्त रोजगार केंद्रीय असेल, तर अजिबात नाही. म्हणजे हे काय नकारात्मक आहे. बी ऑप्शन काय आहे नकारात्मक आहे, कारण फक्त रोजगार संबंधी उद्देश जर ठरवला तर विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होणार नाही. सी म्हणते गणित को बच्चे का जीवन अनुभव का हिस्सा बनाना, चांगला आहे. आणि डी म्हणते तार्किक सोच या समस्या का कौशल्य का विकास करणं, हे पण चांगलं आहे. पण नकारात्मक काय दिलेले 2005 एनसीएफ नुसार, तर विद्यार्थ्यांमध्ये फक्त रोजगार जे असेल ते वयस्कों का निर्माण करणं हे काय निगेटिव्ह दिलेलं ऑप्शन बी. त्याच्यानंतर प्रश्न 6 बघा, प्राथमिक कक्षा में अबेकस, अबेकस तुम्ही बघितलंय ना आपल्याकडे ती लहानपणी ती एक माने आपलं काय मनी मनी असायची, ती एक पाटी असायची बघा, तिला म्हटलं जातं. पण आपल्याला तो वापर तेव्हा कळला पण नाही शिक्षकांनी पण शिकवलं नाही. आपण फक्त ती पाटी इकडचे मनी तिकडे तिकडचे मनी इकडे करत बसलो, बरोबर आहे का नाही. आता त्यावर आधारित प्रश्न आहे. आता तो प्रश्न काय म्हणतो बघा, प्राथमिक कक्षा में अबेकस का मुख्य शैक्षणिक उपयोग
किस अवधारणा को सिखाने के लिए किया जाना चाहिए. आता ते कोणती अवधारणा शिकवण्यासाठी तुम्ही करणार असं त्यांनी विचारलंय. तर कोणत्या अवधारणा शिकवणार? ज्यामितिक आकृत्या त्याने शिकवता येतात का? तर अजिबात नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन तुमचं बाहेर झालं. बरोबर आहे का नाही? दुसरं काय म्हणतंय? गिनती स्थानिमानवर मूल्य प्रक्रिया. सगळ्यात अबेकसचा उपयोग काय होतो? का मण्यांची पाटी म्हणतो आपण त्याला. तिचा उपयोग काय होतो? गिनती करण्यासाठी 1 ते 9 बरोबर आहे का नाही? आणि स्थानिक मान समजण्यासाठी याचा उपयोग करू शकता. भिन्न दशमूल नाही. हा प्रक्रियावर डेटा हेडिंग सगळ्यात बेस्ट काय असतं? सगळ्यात प्रभावी असतं गिनतीवर स्थानिमान समजण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर प्रश्न 7 बघा. प्रश्न 7 कक्षा 2 के बच्चे. कक्षा 2 म्हणजे विद्यार्थी दुसरीच्या वर्गाचे. कक्षा 2 के बच्चे प्रतिरूप पैटर्न और सममिति पैटर्न्स की बुनियादी समझ. बुनियादी म्हणजे बघा, बुनियादी म्हणजे डायरेक्ट पायाभूत. बुनियादी समझ खेल 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 में बघा, बुनियादी समझ खेल खेल में सिखाने के लिए शिक्षक को निम्नलिखित में से किस सामग्री का चयन करना चाहिए. म्हणजे बघा, विद्यार्थी कितवीचे दुसरीचे आणि चरण कोणतं म्हटलंय? बुनियादी म्हटलंय. बुनियादी म्हणजे एकदम पायाभूत. आपण त्यांनी डायरेक्ट काय म्हणायचं, जसं बालवाडी असेल आणि दुसरी पर्यंत त्याला बुनियादी मध्ये केलेलं आहे. मग आता बुनियादी चरण मध्ये विद्यार्थ्यांना कसं शिकवायचंय तुम्हाला सांगितलंय मी, कारण तुम्ही बॅच मध्ये बघितलंय. खेल खेल में सिखाना. कशा शिकवायचं त्यांना? खेळ आधारित शिकवायचं आणि त्याच्या पुढे अनुभव आधारित चालतं. मग आता यासाठी तुम्ही कोणत्या सामग्रीची निवड करणार असं त्यांनी विचारलंय. आता हा आता डायरेक्ट लॉगरिथम टेबल चालेल का? त्यांना हा चालणार नाही, कारण खेळ खेळामध्ये त्यांना शिकवायचंय. त्या टेलिग्राफ और रंगीत टाईल म्हणजे काय? वेगवेगळ्या ज्या फरच्या असतात, वेगवेगळ्या ज्या हा टायलिंग असेल, वेगवेगळ्या रंगाच्या फरच्या असेल वगैरे, यासाठी काय करू शकतात तुम्ही? पॅटर्न वगैरे म्हणजे बघा, एखादी त्रिकोणी फरची आहे, वेगळी रंगीत आहे, हे बघ रे बाबा, हा त्रिकोणासारखी आहे. एखादी वर्ग, त्याला आयत, आपण वर्ग ते असतो बरोबर आहे का नाही, चौकोन म्हणतो, त्या पद्धतीने एखाद्या आयताची असेल, म्हणजे अशा पद्धतीने हे बेस्ट असेल. बीजगणित सूत्र चालेल का? तर अजिबात नाही. स्पार्कल त्रिभुज का चित्र, तर या त्रिभुज चित्रापेक्षा सगळ्यात बेस्ट काय असेल? जे रंगीत ज्या वस्तू असतात, कारण लहान मुलं काय करतात? रंगीत वस्तूंकडे आकर्षित होतात, हे सर्वांना माहिती आहे. म्हणजे ऑप्शन बी हे सगळ्यात बेस्ट असेल. त्याच्यानंतर प्रश्न 8 बघा. प्रश्न 8 काय म्हणतोय? प्राथमिक स्तर पर छात्रों में स्थानीय मान की समझ विकसित करने और संख्याओं को जोड़ने और घटाने की अवधारणा को स्पष्ट करने के लिए किस गणितीय उपकरण का सबसे उपयोग म्हणजे सगळ्यात प्रभावी माना जाएगा. म्हणजे आता तुम्हाला काय करायचं माहितीये का? का प्राथमिक स्तरावर स्थानीय मान सुद्धा शिकवता आला पाहिजे. त्याच्यानंतर संख्याओं को जोड़ने घटाने की अवधारणा स्पष्ट करने के लिए, म्हणजे स्थानीय मान आणि त्याच्या पुढे अजून काय म्हटले? जोडणे घटाने म्हणजे वजाबाकी पण तुम्हाला अवधारणा स्पष्ट करने के लिए किस किस गणितीय उपकरण का सबसे प्रभावी माना जाएगा. आता कोणतं उपकरण असेल? आता जिओ बोर्ड चालेल का? तर नाही. तो कशासाठी चालतो? जे तुम्हाला जे आकृती असतील त्यांची समजसाठी. आता कंकड पत्थर चालेल का? तर अजिबात नाही. कंकड पत्थर तुम्हाला वजन घटाना प्रभावी माध्यम विचारलंय. संख्या रेषा चालेल का? संख्या रेषाने फक्त तुम्ही काय शिकू शकता? स्थानीय मान शिकू शकतात. बरोबर आहे का नाही? म्हणजे या पद्धतीने, म्हणजे समजा इथून संख्या घेतलेली, या पद्धतीने बाबा या बाजूला काय असतात, या बाजूला काय असतात, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. पण डायन्स बॉक्स जो असतो, तुम्हाला सांगितलं होतं, यामध्ये काय केलं जातं? तुम्हाला वजा बाकी जे असेल, जोडण्या घटाना स्थानीय मान सुद्धा सुद्धा म्हणजे हे बी ऑप्शन झाले, इथे सी झालंय. म्हणजे हे जर तुमचं सी आहे, म्हणजे आता इथे फक्त ते काय राहिलं असतं? बी राहिलं असतं, टायपिंग मुळे मिस्टेक झाली. म्हणजे हे काय तुमचं सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. कळालं? त्याच्यानंतर बघा, जीन पियाजे तुम्हाला गणित मध्ये पण विचारला जाऊ शकतो, कारण त्याच शास्त्रज्ञाच्या विचारधारेनुसार पॅटर्न डिझाइन मोठ्या प्रमाणात केलेला आहे. बरोबर है क्या नहीं? प्रश्न 9 पियाजे के अनुसार जब बच्चा वस्तुओं को उनके आकार, वजन और आधार पर वर्गीकरण करना सीखता है, व गणितीय चिंतन पर किस चरण पण आहे. आता म्हणजे का हा शास्त्रज्ञ याच्यामध्ये समाविष्ट यासाठी केलेला आहे का विद्यार्थ्यांना कोणत्या वयात काय दिलं पाहिजे. जर दुसरीच्या मुलांना तुम्ही काही शिकवत बसले तर ते पण चालणार नाही. पहिलेच्या म्हणजे कुठल्या वयात तुम्हाला काय केलं पाहिजे हे त्यांनी सांगितलंय. आता कोणत्या अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना त्याचा आकार असेल, वजन असेल हे कळतं. तर तुम्हाला माहिती आहे मूर्त संक्रियात्मक जी अवस्था असते यामध्ये काय करतं, मुलांना वर्गीकरण करता येऊ शकतो. त्यांचे आकार असेल, तारीख असेल, वार असेल हे कळतं. म्हणजे काय ऑप्शन सी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलेले आहे. त्याच्यानंतर प्रश्न 10 बघा. प्रश्न 10 प्राथमिक कक्षा में गणित का डर. बघा, प्राथमिक कक्षा में गणित का डर हा होने का मुख्य कारण निम्नलिखित में से कौन सा माना जाता है. म्हणजे प्राथमिक स्तरावर गणित का डर म्हणजे गणिताची भीती निर्माण व्हायचं कारण काय आहे असं त्यांनी विचारलंय.
तर कारण काय आहेत आपण आता समजून घेतलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? पहिलं काय म्हटलंय बघा, गणित की संचय प्रवृत्ती. बरोबर आहे. गणित की संचय प्रवृत्ती काय आहे? गणित हा असा विषय आहे, अमूर्त आहे. बरोबर आहे का नाही? गणित अमूर्त विषय आहे, संचय प्रवृत्ती आहे. याच्यामुळे पण काय होते भीती, कारण एक सूत्र चुकलं म्हणजे तुमच्या चुका होणार किंवा एक तुमची संकल्पना चुकली तुमच्या चुका होणार, म्हणजे हे पण एक कारण राहू शकतो. अमूर्त विचार अधिकता. सगळ्यात जास्त गणित म्हणजे 2 अधिक 2 4 होतात, हे अमूर्त आहेत. बरोबर आहे का नाही? हे पण एक कारण आहे. हा, पढ़ने का तरीका. पढ़ने का तरीका परीक्षाभिमुख म्हणजे काय होतं, आता खूप सारे शिक्षक काय करतात, गणित हा विषय कशासाठी शिकवतात जेणेकरून त्याला परीक्षेमध्ये आलं पाहिजे. तर नाही, गणित हा व्यावहारिक करून शिकवा म्हणजे जेणेकरून दैनंदिन जीवनाशी जोडला पाहिजे. म्हणजे पढ़ने का तरीका पण सुद्धा एखादा फक्त गणित परीक्षेसाठी जर शिकवत असेल तर त्याचा पण परिणाम होईल. म्हणजे काय ऑप्शन डी हे तुमचं उपयुक्त सभी हे तुमचं उत्तर येईल, कारण गणिताची भीती वाटण्याचं कारण हे ए बी सी हे तिघ ऑप्शन आहेत, म्हणजे तुमचं उत्तर काय असेल, ऑप्शन डी असेल. त्याच्यानंतर प्रश्न 11 बघा. प्रश्न 11 काळजीपूर्वक समजून घेऊ. प्राथमिक स्तर पर गणित, बघा प्राथमिक स्तर पर गणिते खेलवर पहिली मदत करते. पहलिया गणिताच्या म्हणजे बघा आपण एखादं उदाहरण त्यांना देतो, पहली देतो आणि कुठली संख्या याच्यामध्ये टाकल्यावर त्यांची बेरीज होईल, अशा पद्धतीच्या पहलिया गणितासाठी पण तयार केल्या जातात. मग यासाठी कोणती पहली मदत, खेल में कोणती पहिली मदत करते म्हणजे काय मदत होते याची, असं तुम्हाला त्यांनी विचारलंय. आता पहिला ऑप्शन काय म्हटलंय, गणित के प्रति सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी. बरोबर आहे, याचा उपयोग होतो म्हणजे हे ऑप्शन चांगलं आहे. बी म्हणतोय गणित के प्रतिदिन और विचारों में संबंध प्रस्थापित करण्यासाठी, गणिताच्या जे प्रतिदिन विचार संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्याचा वापर होतो. बी ऑप्शन चांगला आहे. सी ऑप्शन म्हटलंय बच्चों को गणित की कक्षा में व्यस्त रखना. आता व्यस्त रखण्यासाठी आपण पहिल्या देतोय का, तर अजिबात नाही. ते गणिताच्या कक्षामध्ये व्यस्त पाहिजे यासाठी पहिल्या देत नाही, तर त्याच्यामध्ये आवड निर्माण होणे, त्यांचा दृष्टिकोन निर्माण होणे, त्यांनी विचार करणे यासाठी पहिल्या देत, म्हणजे फक्त व्यस्त रखणे हा दृष्टिकोन आहे का, तर अजिबात नाही. म्हणजे सी जिथे आले ते पहिले बाहेर काढू. बघा आता सी कुठे भेटले तुम्हाला, सी तिसऱ्या ऑप्शन मध्ये सी आहे ते तुमचं बाहेर झालं, आणि चौथ्या ऑप्शन मध्ये पण सी ऑप्शन भेटले ते तुमचं बाहेर झालं. आता डी ऑप्शन बघू, गणित में रुची उत्पन्न करणं, हा पण त्याचा उद्देश आहे. म्हणजे बघा तुमचं ए बी आणि डी ज्याच्यामध्ये दिले ते तुमचं उत्तर आहे, कारण गणितामध्ये रुची उत्पन्न करण्यासाठी पण दिलं जातं, पण फक्त कक्षामध्ये व्यस्त राखण्यासाठी नाही. बाबा हे पोरांचं लक्ष कुठेतरी पांगेल, यांना फक्त गणिताच्या क्लासमध्ये व्यस्त ठेवायचं म्हणून मी पहिल्या घेतो, तर अजिबात नाही. ऑप्शन बी हे सगळ्यात बेस्ट आहे. ए बी डी हे त्याचं उत्तर असेल, कारण काय, गणिताच्या पहिलीचा याचा उपयोग केला जातो पण फक्त व्यस्त राखण्यासाठी उपयोग केला जात नाही. त्याच्यानंतर प्रश्न 12 बघा. प्रश्न 12 निम्नलिखित में से कौन सा गणितीय प्रक्रिया का गणित प्रक्रिया का एक चरण नाहीये. आता गणिताची जी प्रक्रिया आहे त्याचं चरण नाही असं त्यांना विचारलंय. आता तुम्हाला माहित आहे आकलन काय आहे, त्याचं चरण आहे. हा, मापन पण काय आहे, चरण आहे. हा, मानस दर्शन हे पण चरण आहे, पण कंठस्थ कराना हे त्याचं काय आहे, चरण नाही. काय कंठस्थ कराना हे त्याचं चरण नाहीये. त्याच्यानंतर वेन व्हिले याच्या सिद्धांतावर परत प्रश्न तुम्हाला आलेला आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ तुम्हाला समजून घ्यावे लागतील. आणि तुम्हाला सांगू का, फक्त काही विद्यार्थी काय करतात का, सर आम्ही कुठेतरी एक नोट्स घेतो आणि ती वाचतो, अशाने पास नाही होत आहेत. तुम्हाला ज्या संकल्पना आहेत त्या क्लिअर पाहिजे, कारण पूर्वीचा पॅटर्न जास्त उपयोजनात्मक तुम्हाला बघायला मिळेल 2021-22 पर्यंत. त्यानंतर त्यांनी पॅटर्न मध्ये असा बदल केला ना, तुम्हाला उपयोजनात्मक प्रश्न विचारणार, पण कशा विचारणार, जे तुमचे पॅटर्न वर डिझाईन केले असतील, तो टॉपिक वाचला असेल तेव्हा तो उपयोजनात्मक प्रश्न कळेल. पूर्वी डायरेक्ट उपयोजनात्मक द्यायचे, आता डायरेक्ट उपयोजनात्मक देत नाही. त्याला ते टॉपिकचा एक कन्सेप्टचा आधार देतात आणि त्याच्यावर ते उपयोजनात्मक बनवतात. हे सर्वांनी लक्षात घ्या. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत चॅनल नक्की पोहोचवा. आता काय म्हटलं बघा, वेन हिले के ज्योमेट्रिक चिंतन के अनुसार यदि एक बच्चा ये कहता है कि एक वर्ग वर्ग एक आयत आयत भी वर्ग काय आहे, एक आयत भी है, म्हणजे तो विद्यार्थी काय म्हणतो का एक वर्ग का एक आयत पण आहे, वर्ग पण एक आयत भी होते हैं क्योंकि एक आयत के सभी गुण को पूरा करता है क्योंकि ये किस स्तर पर है. म्हणजे काय, तो विद्यार्थी काय म्हणतो का जो वर्ग आहे, वर्ग म्हणजे चौकोन, आयत म्हणजे आयत, आयत होते, म्हणजे याचा अर्थ त्याने काय दृष्टिकोन लावला का जो वर्ग असतो त्याला चौकोन असतो त्याला पण चार बाजू आहेत आणि आयताला पण काय आहेत, चार बाजू आहेत, म्हणून तो काय म्हणतो एक वर्ग आयत बी होते. म्हणजे आता त्याला कळतंय का दोघांचं मापामध्ये भिन्नता असते. पुढच्या स्तरावर गेल्यावर त्याला कळेल का नाही बाबा आयताच्या दोघं बाजू
समान असतात. पण त्याला आता कळत नाही. त्याने काय केलं का फक्त त्याला 4 बाजू असतात म्हणून वर्ग पण काय असतो एक आयत असतो. गुणों को पूरा करता है. म्हणजे काय आयत के सभी गुण आहेत ना, आयत पण कशा आहे त्याला 4 बाजू आहेत. मग याला पण 4 बाजू आहेत. एकच आहेत असं त्याला वाटतं. म्हणजे तो विद्यार्थी कुठे? तो विद्यार्थी कुठे असतो? तो विद्यार्थी तुमचा अनौपचारिक निगमन या अवस्थेत आहे. कारण त्याला अजून काय होतंय नियम कळत नाही ना. आता बघा याच्या जेव्हा त्याला कळेल आता इथे एक कन्सेप्ट समजून घ्या. का ज्या वेळा त्याला काय कळेल का आता अनौपचारिक निगमन काय म्हणतो का आता तो फक्त काय करतोय फक्त 4 बाजू आहेत त्याच्यावर तो अंदाज लावतोय का याला पण वर्ग बी आयत होते. पण ज्या वेळा त्याला हे कळेल का आयत काय असतो चारी बाजू वर्गाच्या चारी बाजू समान असतात आणि आयताच्या दोघ बाजू काय असतात समान असतात. हे जेव्हा कळेल तेव्हा तो काय होईल निगमन स्तरावर म्हणजे पुढच्या स्तरावर जाईल. एवढं तुम्हाला आता कळालं. हा त्याच्यानंतर ते विश्लेषण वगैरे या पद्धतीचे असे जे स्तर असतात ना या स्तरांची तुम्हाला जी विशेषता माहित पाहिजे. काय माहित पाहिजे? विशेषता माहित पाहिजे. नाहीतर असे प्रश्न तुम्ही हातोपाई काय करतात फसवतात. त्याच्यानंतर प्रश्न 14 बघा. प्रश्न 14 गणित की पाठ्यपुस्तकों में पहिल्या खेलों और गणितीय प्रतिरूपों को शामिल करने का सबसे महत्वपूर्ण कारण क्या है? बघा असे प्रश्न मोठ्या प्रमाणात तुम्हाला विचारले जाईल. गणिताचे जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्यामध्ये पहिल्या खेलो और गणितीय प्रतिरूपों पैटर्न्स के शामिल करने का सबसे महत्वपूर्ण कारण क्या है? कशासाठी शामिल केले जातात असं त्यांनी विचारलेलं आहे. आता बघा पहिलं म्हटलंय गणित पाठ्यक्रम को कम करना ताकि शिक्षक को बोझ ना पड़े, अजिबात नाही. छात्रों को खेल खेल के समय कक्षा से बाहर जाने से रोकना नाही बाबा हे विद्यार्थी खेळायला बाहेर जातील मग काय करू त्याच्यासाठी आपण गणित पाठ्यपुस्तकामध्ये पहिल्या देऊ चालेल का तर अजिबात नाही याच्यासाठी शामिल करतात का तर अजिबात नाही म्हणजे बी ऑप्शन बाहेर झालं गणित के प्रति रुचि पैदा करना और समस्या समाधान कौशल्य को बढ़ाना यासाठी काही दिलं जातं ते दिलं जातं म्हणजे ऑप्शन सी हे सगळ्यात बेस्ट आहे आणि केवळ मेधावी छात्रों को चुनौती देणं तर अजिबात नाही सगळ्यात बेस्ट काय असतं का जे गणितामध्ये जे पहिले असतात पॅटर्न असतात हे कशासाठी दिले असतात विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्यासाठी त्याच्यानंतर प्रश्न 15 बघा प्रश्न 15 राष्ट्रीय पाठ्यचर्या रूपरेखा 2005 के अनुसार विद्यालयीन शिक्षा में गणित का मुख्य उच्च स्तर उद्देश काय आहे म्हणजे आता गणिताचा उद्देश काय आहे विद्यालय म्हणजे शाळेच्या जीवनामध्ये असं तुम्हाला त्यांनी विचारलंय आता काय उद्देश असेल आता तुम्हाला फक्त गणित समजून घ्यायचं असेल तर सीडीपी फार महत्वाचं आहे गणित अध्यापन शास्त्र समजून घ्यायचं असेल तर सीडीपी फार महत्वाचं आहे कारण खूप विद्यार्थी काय म्हणतात माहितीये का का सर आम्ही असं सर आम्ही अभ्यास केला आणि मागच्या वेळेला 60 पडले अरे बाबा मग तू एक मार्क जरी कमी पडला तर नापासच आहे ना आता काय स्तर आहे बघा गणित का मुख्य उच्च स्तर उद्देश काय पहिलं म्हटलंय गणित में बच्चों को व्यावसायिक कौशल्य के लिए तैयार करना नाही बी म्हणताय बच्चों के विचार प्रक्रिया का गणितीयकरण करना काय असते बच्चों को विचार प्रक्रिया का गणितीकरण करना बी ऑप्शन आणि सी म्हणते परीक्षा के अधिकतम अंक प्राप्त करणं अजिबात नाही आणि डी ऑप्शन म्हणते विभिन्न सूत्रों को गणना को कंठस्थ करणं तर अजिबात नाही गणिताचा तो उद्देश काय असतो तर विद्यार्थ्यांची विचार प्रक्रियेत त्याचं गणितीकरण करणं म्हणजे ऑप्शन बी हे सगळ्यात बेस्ट आहे बघा या पद्धतीची तुमची आन्सर की जर तुमचा स्कोर किती आला 15 पैकी हे पण तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता पण तुम्हाला एक नक्की संदेश देतो का खूप विद्यार्थी काय म्हणतात माहितीये का सर आम्ही मागच्या वेळा पेपर दिला न अभ्यास करता मला 60 भेटले किंवा 70 भेटले पण इथे तुम्हाला 60-70 भेटले इथे निगेटिव्ह सिस्टीम नसल्यामुळे तुमच्या वर्गातला 9वीचा किंवा 8वीचा विद्यार्थी जरी तुम्ही पेपराला पाठवला ना तरी त्याने अंदाजे जरी गोल केले ना तरी तो 40 ते 50 मार्क सहज घेऊन येईल घेऊन येणार का नाही तर घेऊन येणार मग तुम्ही तर शिक्षक आहेत तुम्ही शिक्षक राहून सुद्धा जर तुम्हाला 60च येत आहे कारण तुम्ही पेपर वाचलाच असेल ना डायरेक्ट अंदाजे तर नाही सोडवला मग तुम्ही शिक्षक असून सुद्धा जर 60च मिळवताय म्हणजे याचा अर्थ काय आपण कुठेतरी कमी पडतो हे पहिले तुम्ही समजून घेतलं पाहिजे का मी मागच्या वेळा अभ्यास केला नाही म्हणून एवढे पडले अभ्यासात तुम्ही शिक्षक आहेत मुद्दे तुम्ही शिक्षक आहेत तुमची वैचारिक पातळी तर तेवढी असेल ना तेवढी असताना जर तुम्हाला 60 किंवा 65च मार्क पडतात म्हणजे याचा अर्थ मान्य करावं लागेल का मी कुठेतरी कमी पडतोय मग जेणेकरून तुम्ही जर 60 मिळू शकतात अभ्यास न करता मग मला जेणेकरून अजून 30-40 मार्काचा अभ्यास करावा लागेल यासाठी तुम्हाला बॅच एकदम कमी दरामध्ये उपलब्ध आहे ती बॅच घ्या तुम्हाला ते 40 मार्क सुद्धा तुमचे वाढून जातील म्हणजे जेणेकरून परत पेपर देण्याची गरज नाही चालेल व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा